नमस्कार, माझं नाव अमोल दाते आणि हे माझे मामा हौसेब शेळके यांची 6 महिन्यापूर्वी पवनकुमार सरांकडे ट्रीटमेंट झाली, म्हणजे बायपास सर्जरी झाली, जी की एवढी क्रिटिकल होती. 6 महिन्यापूर्वी अशी कंडिशन होती का त्यांचा LF जवळजवळ 20% होता, जे की पुण्यात नामांकित हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणी रिस्क घ्यायला तयार नव्हतं. पण तेव्हा नंतर आमचे घरातले बांडे डॉक्टर म्हणून त्यांनी आम्हाला गुगलवरती सर्च करून श्री पवनकुमार सरांकडे रेफर केलं. आणि जेव्हा आम्ही पवनकुमार सरांकडे रेफर झालो त्यानंतर आणि आजचा दिवस त्यांच्या LFमध्ये जवळजवळ 45%नी त्यांचा LF वाढलेला आहे. नंतर जेव्हा डॉक्टर बांडे सरांनी पवनकुमार सरांकडे जेव्हा रेफर केलं त्यानंतर आम्ही सरांना भेटलो आणि त्यांनी जेव्हा सांगितलं का काही अडचण नाही आहे, तुम्ही बिनधास्त त्यांचं ट्रीटमेंट करा, मी त्यांची ट्रीटमेंट करून घेतो. त्यानंतर त्यांची ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आणि त्यांच्या स्ट्रिक्ट वागण्यामुळे आज आमचे मामा हे एकदम खणखणीत बरे झालेले आहेत. माझी कळकळीची विनंती आहे सर्व नवतरुणांना किंवा जे आज बॅड हॅबिट्स घेऊन चाललेत, जे ड्रिंक्स करणे, स्मोकिंग करणे किंवा जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणे, यामध्ये जर त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या गोष्टींना वेळेत आळा घाला, जेणेकरून तुम्हाला भविष्यात या अशा काही आजारांना सामना होणार नाही. आणि जर तुम्हाला जर त्याचा तरी त्रास होत असेल तर तुम्ही वेळेत त्याची ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आणि तुमच्या फॅमिलीलाही असा कोणता त्रास होणार नाही. स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये चांगले सुधारणा करा. माझ्या या मामाला जे पूर्ण जे नव्याने जीवनदान भेटलेलं आहे त्यासाठी मी डॉक्टर पवनकुमार यांचे खूप खूप आभारी आहे आणि थँक्यू.